बाप्पा येणार हे वाक्य चिमुकल्यांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांच्याच मुखी असते। गणेशोत्सव हा फक्त सण नाही तर ती एक भावना आहे, आस्था आहे या महाराष्ट्राची। संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो, पण पुण्यातील गणपती उत्सव म्हटले की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे नाव हे आवर्जून घ्यावे लागते। पुण्यातील लोक आणि बाहेर गावाहून पुण्यात आलेला व्यक्ती दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी गेला नाही असे फार क्वचित घडत असावे। पण तुम्हाला माहित आहे का, दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली, ती कोणी केली, त्यामागचा नेमका इतिहास नक्की आहे तरी काय? नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सुमारे 1893चा तो काळ होता। तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते। त्यांना एक मुलगा होता। त्यांचे जीवन अगदी सुखी होते, मात्र त्यांच्या या सुखाला अखेर नजर लागली। पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली आणि या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे निधन झाले। त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी दोघेही खूप दुःखी झाले। दरम्यान त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर सांगितले की आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि या दोन्ही मूर्ती आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा। भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते, त्याचप्रमाणे ही दोन देवते तुमचे नाव उज्ज्वल करतील। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची संगमवरी मूर्ती व गणपतीची मातेची मूर्ती बनवून घेतली। या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती। गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरात ठेवलेली आहे। सन 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्साह होऊ लागला। याच काळात शेठजींचे निधन झाले, मात्र गणेश उत्सवाची परंपरा सुरूच ठेवण्यात आली। सन 1896 साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती, त्यामुळे कर्नाटकाचे प्रसिद्ध शिल्पकार आणि यंत्रविज्ञानाचे अभ्यासक शंकरप्पा शिल्पी यांना पाचारण केले गेले। त्यांनी मूर्तीला नवीन स्वरूप प्राप्त करून दिले। 1884 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये या गणपतीची स्थापना झाली। पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर 2002 मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आहे। पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर 2002 मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले।